तर केवळ महामार्गावरूनच नाही तर राज ठाकरेंनी आणखी एका मुद्द्यावरनं सरकारला धारेवर धरलं। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्थापनेपासून आजपर्यंत भूमिपुत्रांसाठी अनेक वेळा आंदोलनं केली। मराठी पाट्यांपासून रेल्वेतल्या नोकऱ्यांपर्यंत भूमिपुत्रांना कसं प्राधान्य मिळेल यासाठी मनसेनं आंदोलनं केली। आज रायगड दौऱ्यातही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांसाठी सरकारवर निशाणा साधलाय। सध्या चर्चेत असलेल्या तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंनी रायगडवासियांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। जमिनी विकू नका, प्रकल्पांमध्ये भागीदार व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। पण हे करत असताना स्थानिकांना प्रकल्पाची माहिती का दिली जात नाही असा सवालही उपस्थित केलाय। त्या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, म्हणजे इथे तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय ते महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार? म्हणजे या संपूर्ण पेण, पनवेल, उरण या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? अरे तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ हब त्या ठिकाणी तयार होत आहे। त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे। हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल।